चला फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा। आज फायनल डे आपल्याला पाहायला भेटतो या स्पर्धेचा। लख प्रकाशामध्ये आपल्याला अगदी फायनल्स देखील कंप्लीट करायचे। त्यानंतर आज सायंकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा पावड्यांची उपस्थिती देखील होणार, त्यामुळे आपण लगेचच सामना सुरू करतोय। पहिला सामना आपण जिंकत असताना पाहिला ते म्हणजेच जगावदेव पठार चापेवाडी संघाला 100ली तो सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि सेकंड राऊंड मध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आपण पाहिलेला आहे। आणि सध्या तरी आपण पाहतायत आजच्या दिवसातील हा दुसरा सामना बांदिवली बनाम आपण बघतोय काचकुली या दोन संघांमध्ये हे दुवंत युद्ध जे मात्र रंगत असताना आपल्याला पाहायला भेटणार या सामन्यामध्ये। 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर मॅनेजमेंट कमिटीने एक महत्त्वाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आपण बघतोय। 2 धाब्याची पेनल्टी इथे दिली जाईल, ती म्हणजेच बांदिवली टीमला आपण पाहताय थोडासा उशीर जो मात्र इथे बांदिवली संघाने केलेला आहे, त्या कारणास्तव इथे ही पेनल्टी अगदी आपण बघू शकता त्यावेळेस मान्य करत असताना आपण पाहतायत बांदिवली टीमला दोन्ही ऑफिसर्स इथे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत। भाविन सर त्यानंतर मयूर सर अगदी सलग या स्पर्धेचा चौथाही दिवस अंपायरच्या माध्यमातून या स्पर्धेला लीड करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्फूर्ती चषक 2026 ची ही स्पर्धा आपण पाहतोय। नवीन वर्षाचा खरं तर हा पहिला महिना जानेवारी महिना आणि या जानेवारी महिन्यामध्ये आपण पाहतायत अनेक साऱ्या भागामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा सुरू आहे, परंतु आपण पाहतायत नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून असो त्यानंतर या संपूर्ण मैदानावरती असो सातत्याने या स्पर्धेची चर्चा मात्र अखंड संपूर्ण या मुरबाडमध्येच नव्हे तर अनेक भागामध्ये झालेले, कारण हे मैदान भरपूर चर्चेचं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो, आपण बघू शकतात। पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर 2 षटक जी मात्र आपण समोर ब्लॅक स्क्रीन एंड कडनं पाहणार आहोत, त्यानंतर शेवटची 2 षटक पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री एंड्स कडनं पाहणार आहोत। हे फलंदाजी करत असताना फलंदाजाने देखील लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण बघतायत पायचीची विकेट नाहीये, लेग बिफोर इथे ग्राह्य पकडला जात नाहीये, हे देखील आपण लक्षात ठेवायचं। सामना सुरू होतोय मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती अमित गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत। फलंदाजीमधून आपण पाहतायत ओम आणि समीर हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत बांदिवली संघाकडून। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती असताना अमितचा चांगला येतोय डॉट बॉल। सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते या षटकाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज अमित या गोलंदाजाची कमीत कमी पावलांचा रनअप, त्यानंतर क्रिएटिव्ह झालेले वळण भरपूर चांगलं आहे, परंतु आता फलंदाजी करत असताना आपण पाहता स्ट्रायकर हेडवरती बॅटर समीर हा फलंदाज आणि समीरच्या बॅटमधून पहिल्या पॉपअप प्ले मध्ये कडा प्रहार चौकार। षटकावरती आपण पाहताय शॉर्ट पॉइंटला भेट करत असताना 2 धाबेचं चित्र अगदी बरोबर बनवलेलं आपण बघतोय। 2 धाबा आल्या दाफलगावरती बांदिवली संघाला आपण पाहताय 1 साइड इनिंगच्या डावामध्ये फलंदाजी करत असताना पहिला ओव्हरचा खेळ सुरू झालाय, ज्यामध्ये 6 धाबा आहेत। पुढे ठेवलाय स्टेप आउट करत असताना फलंदाज समीर पाहायला मिळतोय। पॉवर प्ले सुरू आहे, फलंदाजासाठी भरपूर नामी संध्या आहेत आणि त्या संध्यावरती आता चांगलं काम करतोय फलंदाज समीर। डीप मिड ऑफला खाली एरिया पाहायला मिळेल आणि खाली एरिया मधून चेंडू जाईल सीमा पार चौकार। हिट चेंडू जो मात्र इथून नेक्स्ट असणार आहे दाफलगावरती आपण पाहतायत बांदिवली संघाला फलंदाजी करत असताना 11 या दाफलगावरती भरपूर मोठं बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय। 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना बांदिवली संघ किती धाबेचं टार्गेट उभारेल हे पाहायचं। ऑन साइडला यावेळेस मिड ऑन क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकासाठी मोठं चेस आहे
आणि फलंदाज बॅटिंग करत असताना समीरच्या बॅटमधून हे चेस सक्सेस झालाय. चेंडू मिड ऑन सीमारेषेच्या पलीकडे सलग अटॅकिंग फलंदाजी होतीये. समीर यावेळेस फलंदाजी मधून सक्सेस ठरेल. अजून एक चौकार. इथे फलंदाजी करत असताना बॅटर समीर गोलंदाजाला लीड करतोय, परंतु यावेळेस गोलंदाज अमितचा चेंडू थोडासा चांगला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर एक चांगलं वळण मिळते. गोलंदाज अमित पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहाल बांदिवली संघ कोणतंही नुकसान न करता 15 या धावफलकावरती आपण पाहतायत. 15 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जात असताना आपण पाहिलं होतं श्री गणेश गेटाचवाडी संघाला. दुसऱ्या दिवसामध्ये जगदंब सासने. कालच्या दिवसामध्ये जर पाहिले तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ. आणि आजच्याही लॉट्स मधून एक संघ सुपर 4 मध्ये निवडायचा आहे. आणि संपूर्ण सुपर 4 मधून आपण बघू शकतायत 2 सेमी फायनल आणि एक फायनल. म्हणजे आज भरपूर साऱ्या मॅचेस ज्या मात्र पाहायला मिळतील आणि सातत्याने ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण आवर्जून वाट पाहतोय. आणि नक्कीच तोही क्षण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कोण होणार या संपूर्ण मानाच्या आयोजनाचा चॅम्पियन. हे देखील आपण सायंकाळच्या सत्रामध्ये बघणार आहोतच आहोत. परंतु रेग्युलर फॉर्मॅट कसा असेल हे देखील एन्जॉय करायचं. आणि आपण पाहतायत हा दुसरा सामना मैदानामध्ये बघायला भेटतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा धावफलकावरती बनल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रतीक. प्रतीक ऑन बॉलिंग मार्कवरती इंटर झाला. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केलं गेलंय. लॉंग ऑफ मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतायत शॉर्ट मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण बघतायत चांगली फिल्डिंग सेट आहे. गोलंदाज प्रतीकचा चेंडू पण बघतायत ऑन साइड क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे. लजेस ड्राईव्हचा स्ट्रोक होता. फलंदाज बॅटिंग करत असताना ओमच्या बॅटमधनं सिंगल मिळते. सिंगलची पूर्तता यावेळेस धावफलकावरती बढ़त असताना 16 धाबेवरती बांदिवली संघ पाहायला मिळतोय. टार्गेट काचकोली संघाकडे देखील फलंदाजी भरपूर तगडी आहे. आणि या मॅच मध्ये बांदिवली संघ फलंदाजी करत असताना तटस्थ मोठ्या धावफलकाचा नक्कीच निर्माता नोंदवत असताना पाहायला भेटतोय. फलंदाज समीर साखरेंला फुल अंदाजामध्ये दिसतोय. मिड विकेटला क्लिअर करेल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. धावफलकावरती बांदिवली संघ मात्र पुनश्च एकदा आपण पाहतायत भरपूर मोठ्या धावफलकाच्या दिशेने करत असताना आपण बघाल इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मिसामी स्टोक संधी आहे. सामन्यामध्ये मोठं वादळ केलं जाईल शांत. सामन्यामध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना बांदिवली टीमला पहिला धक्का. फलंदाज समीर. इट्स बॅक टू द पॅव्हिलियन. पाहताय आणि पहिला ब्रेक थ्रो इथे बनलेला आहे गोलंदाजी करत असताना काचकोली संघासाठी. प्रतीक या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरती. नवीन बॅटर सूरज खेळपट्टी 7 मध्ये फलंदाजी मधून इंटर झाल्या बांदिवली संघाकडनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका चांगला. क्षेत्ररक्षण थोडंसं लेझी पाहायला मिळत आहे. मैदानावरती आपण बघाल या चेंडूवरती अभ्यास एक सिंगल भेटती आहे. धावफलक. बॅटिंग करत असताना बांदिवली टीमचं 23 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली फलंदाजी आपण पाहताय. थोडंसं आपण बघू शकताय तर या सामन्यामध्ये सध्या तरी फलंदाजी मधनं चांगल्या रणनीतीनं फलंदाजी झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या बांदिवली टीमची. काचकोली संघाच्या विपक्षात हे भरपूर मोठं बॅटल खेळत असताना बांदिवली टीमला आपण बघाल
पुढ्यात ठेवले यावेळेस ऑन ड्राईव्हला फटका हुक करायचं होतं फलंदाज ओमच्या बॅटवर सरळ चेंडू मिडलिंग कनेक्शन देत नाहीये आणि मिड ऑन मध्ये भेटली जाईल सिंगल. कंट्रोलिंग फलंदाजी या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. सध्या तरी बॅटिंग करत असताना बांदिवली टीमला विकेट गेला. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज समीर तिथे बाद झाला आणि त्याचमुळे या मॅच मध्ये आपण बघाल जो दबाव बनलाय त्या दबावाला फेटाळण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असताना बांदिवली टीमचे बॅटर करतायत. यावेळेस स्टेप आउट केलं इनसाइड आउटला फटका चांगला आहे. आपण पाहतायत एक्स्ट्रा कव्हर मध्ये खाली क्षेत्र होतं. मिड ऑफचा प्रोटेक्शन झोन तिथे बॉलवरती पोहोचतोय आणि खेळपट्टीच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सूरजला मिथिल या चेंडूवरती 2 धाबा. 2 जे मात्र आपण सुरू झालेलं पाहत होतो. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना प्रतीकच्या या षटकामध्ये आपण पाहतायत 11 धाबा फलंदाजी करणाऱ्या बांदिवली टीमला मिळाल्यात. त्यानंतर गोलंदाजी करत असताना प्रतीकला एक सक्सेस विकेट भेटतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये बांदिवली टीम बॅट फर्स्ट करत असताना 1 सेट इनिंग मध्ये 26-26. सव्वीस धाबा दाखल करते आहेत. थोडंसं गेम प्लॅन मध्ये चेंजेस केले. गोलंदाजी करणाऱ्या काचकोली टीमने बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अमित या गोलंदाजाला आणलं. ज्या अमितने पहिलं पॉवर प्ले टाकलं होतं तो अमित यावेळेस आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना सध्या तरी तिसऱ्या स्पेल मध्ये पाहायला भेटतोय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. गोलंदाजी करत असताना अमितचा आपण पाहतायत पहिला चेंडू डॉट आलाय दाफलकाला. मात्र इथून कदाचित रोखण्याचा प्रयत्न ऑलमोस्ट केला जाऊ शकतोय. काचकोली संघाकडून मिस्ताबिक सोक फटका बसतोय. यावेळेस आपण बघतायत शॉट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आपण पाहतायत पॉइंट रिझन या मधोमधी क्षेत्रामध्ये चेंडू लँडिंग करत होता. तिथे फलंदाज बॅटर करत असताना फलंदाज ओमच्या बॅटमधनं सिंगल भेटती आहे. धीम्या लेवलचा फलंदाजी मधून खेळ करत असताना फलंदाज बांदिवली टीमचे बॅटल इथे आपण बघतायत 27 धाबा दाखल करते आहेत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. मडगडाची ताकद जोखतायत फलंदाज सूरज. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये पोहोचलाय. सेकंड रनचा प्रयत्न करत असण्या वेळेस पंचांना प्रश्न विचारतोय गोलंदाज अमित आणि यावेळेस आपण पाहता पंच म्हणतात की इट्स रेफर करायचं आहे. टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय पोहोचवलेला आपण पाहतोय. त्यामुळे आता इथून नक्कीच टीम मेंबरची मदत घेतली जाईल आणि हा डिसिजन थोडाच वेळात आपण तुमच्या समोर येत असताना पाहाल. सामना इम्पॉर्टंट आहे. नॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रदर स्पोर्ट्स .inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी यामधून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत. रेफर होत असताना आपण पाहताय आणि बरोबर आपण पाहतायत टेक्निकल रूम मधून हा डिसिजन रेफर झालेला आपण पाहताय. फलंदाज सेफ बॅटर सेफ पाहायला मिळत आहेत. ऑफिसर्स इथे एक सिंगल आहे का सर? यस डबल इथे भेटत असताना आपण पाहताय. फलंदाजी करत असताना बांदिवली टीमला 2 धावा येत आहेत. दाफलकावरती आपण पाहतायत बांदिवली संघ 29 या दाफलकावरती सध्या सामना जबरदस्त पाहायला मिळतो. यावेळेस ताकदीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सूरजने केला होता. भन्नाट वेग पाहायला मिळतो गोलंदाज अमितचा. डॉट बॉल. सकाळचं सत्र आहे. थोडंसं या बॅटलमध्ये आपण पाहतायत मानलं की फलंदाजी करत असताना बांदिवली टीमने धाबा भरपूर चांगला मिळवलेला आहेत.
परंतु क्रिकेट आहे कुठूनही नक्कीच पलटवार होऊ शकतोय. या सामन्यामध्ये काचकोली संघ गोलंदाजीमधून अपोजिट बांदिवली टीमला कमी धावफलकावरती रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाज अमित या स्पेलमध्ये मात्र भरपूर चर्चेची गोलंदाजी करतोय. 5 चेंडू या स्पेलमध्ये टाकून झाले, ज्यामध्ये 3 चेंडू डॉट आले, 2 चेंडूवरती 3 धावा खर्च झालेल्या आहेत अमितच्या. आणि आपण पाहता बांदिवली टीमला धावफलकावरती भरपूर थांबवलंय. पुढे ठेवतात सूरजच्या विरोधात, इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यस, चर्चा भरपूर राहिली या षटकाची. 4 चेंडू डॉट आले या स्पेल मध्ये, खर्च झाल्या 3 धावा आणि आपण पाहताय 3 षटकाच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करत असताना बांदिवली क्रिकेट संघाला आपण बघतायत 1 विकेट 29 या धावफलकावरती. अगदी आपण पाहताय 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपादित झालेला आहे. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग स्ट्राईकवरती काचकोली संघाकडनं ललित यावेळेस दाखल झालेला आपण पाहताय. टॉप ऑर्डरचा फलंदाज ओम अजून देखील कबड्डीवरती फलंदाजी करतोय. अपेक्षा खूप मोठ्या आहेत इथे बांदिवली टीमला फलंदाजी करत असताना सूरज आणि ओम या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधनं यावेळेस आपण पाहता ऑन ड्राईव्हला फटका होता, सिंगल मिळती आहे धावफलकावरती बांदिवली संघाला आपण बघताय 30 या स्कोरबोर्डला. अगदी आपण बघू शकाल बॅटिंग करणाऱ्या पण बघू शकतात गोलंदाजाचा अँगल वरती रिॲक्शन घेतलेला आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यामुळे नक्कीच इथे आता टीव्ही अंपायरच्या मदतमधून चेक केलं जाईल. यस मयूर सर, आपणच यायचा गिरीश दादा इथे म्हणतोय की आपण आपलीच, कारण निर्णय टोकाचा असणार आहे. अगदी आपण पाहता MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते आहे. फलंदाजी करत असताना बांदिवली संघ या सामन्यामध्ये आपण पाहताय गोलंदाजाच्या अँगल वरती थोडासा रिॲक्शन उचलत असताना आपण पाहतोय की या चेंडू थ्रो केलाय आणि एक्झॅक्ट आपण बघताय तिथे रेफर केलं जात आहे. अगदी आपण पाहतायत गोलंदाजाचा एल्बो वरती इथे रिॲक्शन घेतलेला आपण बघतायत. फलंदाजी करत असताना या डाबामध्ये बांदिवली टीमचा फलंदाजांनी टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन थोडासा पेंडिंग क्षेत्रामध्ये पाहायला भेटतोय. अगदी आपण पाहतायत टेक्निकल रूम मध्ये इथे रेफर केलेला आपण पाहतायत. ऑफिशियल अंपायर तिथे मैदानावरती दाखल होतील, त्यानंतर हा निर्णय जो मात्र तिथे तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि यस आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना गोलंदाज ललितचा हा जो चेंडू रिलीज करण्याचा खरं तर नक्कीच अँगल होता, तर थोडासा एल्बो मध्ये बँड पाहायला भेटतो. आणि एक्झॅक्ट ऑफिशियल अंपायर आपण बघायला मयूर सर म्हणतायत की नो चेंडू, गोलंदाज चेंज केला जाईल.
प्लस तिथे सिंगल येत असताना आपण बघू शकतोय. नो प्लस एक सिंगल दाफलकावरती आपण पाहतायत बांदिवली संघ फलंदाजी करत असताना 31 या आकड्यावरती बघायला मिळतोय. हो, फ्री बॉल यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय. फलंदाज सूरज साखरेडला पाहायला मिळतील आणि सूरजच्या बॅटमधून कडा प्रहार. इट्स मॅक्झिमम स्वीट साऊंड. षटकार आलेल्या फलंदाज सूरजच्या बॅटमध्ये दाफलकावरती आपण पाहताय. सध्या तरी बांदिवली संघात दाफलकाला मात्र खूप मोठ्या दाफलकावरती मात्र इथे पोहोचत असताना आपण पाहताय. 37-37 धावा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आपण बघताय बॉलिंग ट्रॅकवरती रमेश गोलंदाजी करतो आणि रमेशच्या विरोधात आता सूरज जो मात्र रंगलेला आहे. रंगला हा फलंदाज. सूरज मैदानाच्या आतमध्ये करेल यावेळेस नक्कीच मोठं किरण लौकिक ऑन साइडला येतोय. बरोबर मिडल टायमिंग देत असताना दुसरा धमाका षटकार. रमेशच्या विरोधात फलंदाज सूरज हा फलंदाज जर पाहायला गेलं तर भरपूर चांगल्या फलंदाजीमधून आपण खेळ करत असताना पाहताय. अगोदर 2 मॅक्झिमम आली आहेत. रमेशचा चेंडू थोडासा पडल्यानंतर खेळपट्टीच्या खाली राहतोय. डॉट बॉल 13 धावा दाफलकावरती आपण पाहताय. फलंदाजी करणाऱ्या बांदिवली टीमचा अप ट्रॅकर बॉल यावेळेस देखील पूल केलाय. बरोबर चेंडू मिड विकेटला क्लिअर करेल. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना सूरज म्हणतो की मला नाही जमत तडजोड, आवडते फक्त आणि फक्त तोडफोड. आणखीन एक धमाका षटकार. जकील आणखीन एक ब्लास्ट. फलंदाज सूरज सक्सेस. पॉवरफुल अँड पॉवरफुल. मैदानामध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला रमेशच्या विरोधात अजून एक आक्रमण. साधावा षटकार. सूरज मात्र वैयक्तिक 11 चेंडू 29 वरती फलंदाजी करतात. या षटकामध्ये 4 षटकार फलंदाज सूरजच्या बॅटमधून आलेले आपण बघताय. लॉंबॉक मध्ये फटका चांगला. एक क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत. सिंगल मिती आहे दाफलकावरती आपण पाहताय. 4 षटकांच्या समाप्तीमध्ये बॅटिंग करत असताना बांदिवली संघ 56 या दाफलकावरती आपण पाहतायत फलंदाजी करत असताना या पहिल्या सत्रामध्ये. दोन्ही संघ अगदी इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करून राहायचंय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व या स्पर्धेचा आपण अनुभवत आहोत. 56 धावा दाफलकावरती आहेत. 65 इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना बांदिवली संघ वाटत नव्हतं की इतकं मोठं दाफलक बनेल, परंतु बॅटर सूरज या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजांचा भरपूर मोठा गर्दनकाळ सध्या ठरलेला आपण पाहिलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चेंजेस झाले. गोलंदाज चेतन यावेळेस गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतात ऑफिशियल अंपायर मयूर सर तिथे म्हणतायत की व्हाईट बॉल प्लस 1 बाउन्सची ताकीद जी मात्र गोलंदाजाला देत असताना आपण मयूर सरांना तिथे पाहताय. एक्स्ट्राच्या पद्धतीने दाफलकावरती 57 धावा. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील कनेक्शन प्रॉपर बॉल केलाय. हवाई सफर आणि सफरातून मिळतील सूरजच्या बॅटमधून पुढेच एकदा 6 धावा.
खवत आहे गोलंदाजांना आसमान. हाय चेंडू जाईल लॉंग ऑनला क्लिअर करत सी बारेकेच्या पलीकडे. फलंदाज सूरजच्या बॅटमधून आणखी एक धमाका. साधाबा षटकार. इम्प्रोमाइझिंग फलंदाज आपल्याला पाहायला भेटते. कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आपण पाहिलं होतं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमचा फलंदाज समीर कडनं. आणि सध्या तरी बघतोय आज अर्धशतकाच्या नजदीक पोहोचत असताना बांदिवली संघाचा सूरज 14 चेंडू 42 वरती तो फलंदाजी करतोय. आणि संघाचा टोटली धावफलक 69 पाहायला मिळेल. आप ट्रॅकर बॉल पूल करायचं होतं यावेळेस. 7 चेंडू आपण बघतायत. सध्याच्या घडीला फलंदाज सूरजच्या रीच मध्ये आला नाही. 1 थ्रो पाहायला मिळतोय. सेकंडचा प्रयत्न यावेळेस होत असताना आपण बघाल मिळायला जात आहेत लेग बाईज मधून या चेंडूवरती 2 धाबा. 2च्या साह्याने धावफलकावरती बांदिवली संघ 71 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. एक महत्वाची सूचना आहे बांदिवली संघ डगआउट मध्ये थोडीशी शांतता ठेवायची आहे. 71 धाबा धावफलकावरती आहेत. सूरज मात्र भरपूर चांगल्या नियंत्रणामध्ये फलंदाजी करतोय. मिड विकेटला फटका चांगला यावेळेस बॅटर सूरजच्या बॅटमधनं. संतुष्ट गतीनं एक सिंगल या चेंडूवरती मिळती आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम बॅटर सूरजनं केलंय. 43 वरती वैयक्तिक सूरज खेळत आहेत. होम टॉप ऑर्डर मधून दाखल होत असताना आपण बघाल 5 चेंडूचा सामना करत असताना 4 वरती फलंदाजी करतोय. आणि टीम टोटल यावेळेस 72 वरती आपल्याला बघायला भेटती आहे. पुढे ठेवलं यावेळेस मधुर आवाज आला कडक. चेंडू जाईल बेधडक सी बारेकेच्या पलीकडे. मिड विकेटला फलंदाज ओम पाहायला मिळतील. अगोदर सूरज आणि आता ओम. ओमच्या बॅटमधून साधावा षटकार. या ओव्हरमध्ये चेतनच्या विपक्षात आपण पाहतायत फलंदाजी करत असताना मात्र बांदिवली संघ खूप मोठ्या धावफलकावरती पोहोचलेला आपण पाहिला. 3 षटकार याही स्पेल मध्ये आलेत. ऑन साइडला फटका चांगल्या सेकंडचा प्रयत्न होतोय. एक सिंगल पूर्ण झाली आहे. त्यानंतर विकेटचे चान्सेस. 1 साइड इनिंगचा डाव मैदानावरती आपण संपन्न झालेला बघताय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये आपण बघू शकतायत धावफलकावरती बांदिवली टीमच्या 79 धावा इथे झालेल्या आपण बघतोय. तिथे आपण बघतायत 2 धाब्याची पॅनल्टी देखील असणार आहे. आपण पाहतायत ती पॅनल्टी इथे धावफलकावरती ऍड केली जाते. एकूण आपण बघतायत स्कोरबोर्डला 81 धाबा होत आहेत. आणि 82 धाब्याचं लक्ष जे मात्र चेसिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल काचकोली संघ. त्यानंतर ऑलरेडी उशीर झाल्याबद्दल आपण बघाल बांदिवली संघाला 2 धाब्याची पॅनल्टी आहे. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तोंडली ए त्यांच्या विपक्षात तोंडली बी. या 2 संघामध्ये पुढचा सामना पाहायला भेटतोय. नाणेफेकीचा कौल लगेचच टॉस बॉक्स मध्ये होत असताना पाहायला मिळतील. एकाच गावातील हे 2 संघ जे मात्र आपण खेळत असताना बघणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स पोहोचायचे. नाणेफेकी केली जाईल.
अगदी आपण पाहतायत श्रीगणेश तोडली सगळी इथे नाणेफेकी जिंकलेली आहे. डिसिजन थोडासा पेंडिंग पाहायला भेटतोय. चला लगेचच सापडा सुरू करायचं आपण पाहतायत. टायमर देखील इथे सेट आहे. 82 धावेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी आपण बघू शकतायत काचकोली संघ जर्मन बांदिवली टीमने लक्ष सेट केलेलं आहे 82 धावेचं. आणि या 82 धावा आपण बघू शकता चेसिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय काचकोली क्रिकेट संघ. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून 5 मिनिटं जी मात्र तुम्हाला 5व्या षटकासाठी शिल्लक राहिली पाहिजेत. जर तुम्ही 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटका फेकत नसाल तर आपण बघू शकाल 5व्या स्पेलमध्ये एक क्षेत्ररक्षक जो आपण बघतायत बॉडी लाईन क्षेत्रामध्ये या 5 खेळाडू ऍड असतात, त्यामधला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणला जाईल. एक धाव दाफलकापर्यंत आपण बघू शकतोय. हे षटक जेव्हा संपन्न होईल तेव्हा नक्कीच 6 धावेची पॅनल्टी इथे ऍड केली जाणार आहे. उशीर केला होता तिथे 2 धावेची पॅनल्टी, त्यानंतर 12th मॅनची जर्सी नाहीये ती पॅनल्टी, त्यानंतर खेळाडूची जर्सी नाहीये ती पॅनल्टी. एकूण 6 धावा इथे काचकोली संघाच्या स्कोरबोर्डला ऍड केल्या जातील. हे गोलंदाजी करत असताना बांदिवली टीमने देखील लक्षात ठेवायचं आहे. फलंदाज मैदानावरती आपण पाहताय त्यावेळेस अभितच्या बॅटमधून चेंडू सीमा पार 4 धावा. सामना पाहायला मजा येईल. पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाज वैभव या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पूल करतायत फलंदाज अमित. या सामन्यामध्ये मात्र आता अपोजिट जर्मन बांदिवली संघाला देखील जसे प्रत्युत्तर मोजण्यास भाग पाडतोय. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत येतोय षटकार.
षटकार आलेला आहे फलंदाज अमितच्या बॅटमधून धावफलकावरती आपण पाहतायत 82 धावेचा पाठला करत असताना या सामन्यामध्ये काचकोली संघ 11 वरती. वैभव तयार बॉलिंग ट्रॅकवरती पहिला पिवनचा खेळ आपण प्रगती पथावरती पाहतोय. दोनच फिल्डर बॉडी लाईन झोन मध्ये ऍड पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचले आहेत. मिळाली जाते या चेंडूवरती फलंदाजी करत असताना काचकोली टीमला सिंगल रन्स आणाव्या लागतील. फलंदाजी करत असताना काचकोली संघाला देखील जर मोठ्या धावफलकाचा पाठला तुम्ही करत असाल तर नक्कीच फलंदाजांना मात्र इथून शांत राहून जमणार नाहीये. अमितच्या बॅटमधून चांगल्या धावा जरूर आल्यात परंतु पार्टनरला देखील इथून हवी तशी साथ द्यावी लागेल. कल्पेश खेळपट्टीवरती आपण बॅटिंग करत असताना यावेळेस समोर बघू शकताय वैभव गोलंदाजी मार्कवरती सध्या बांदिवली संघाकडून हे षटक टाकतोय. यावेळेस आपण पाहताय कल्पेश टाकरेडला अगोदर अमित आणि आता कल्पेशच्या बॅटमधून चेंडू सीमा पार पूल करत असताना गुल केलंय. यस 6 धावा षटकार. अगदी आपण पाहतायत षटक क्रमांक मैदानावरती 1 साखळी इथे संपन्न झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये डावफलकावरती आपण पाहतायत 18 धावा झालेल्या आहेत आणि जी पॅनल्टी एकूण आपण पाहताय 6 धावेची आहे. जो उशीर केला होता तिथे 2 धावेची पॅनल्टी. त्यानंतर 12th मॅन जर्सी मध्ये नाहीये ती 2 धावेची पॅनल्टी. त्यानंतर खेळाडू एक जर्सी मध्ये नाहीये ती 2 धावेची पॅनल्टी. एकूण 6 धावा इथे ऍड झालेल्या आपण पाहताय. आणि या स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना काचकोली संघ पहिल्या ओव्हर मध्ये 24 या धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलकावरती आपण बघतायत सामन्यामध्ये जर पाहिलं तर रनचेस सोपा झालेला आहे. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत काचकोली संघासाठी 82 धावेचा पाठला केला जातोय. जर्मन बांदिवली संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघाल पहिल्या ओव्हरमध्ये मात्र मोठी गोलंदाजी करत असताना वैभवच्या स्पेलमध्ये आपण पाहिली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस झाले गोलंदाजीसाठी. यावेळेस बांदिवली संघाकडनं समीर दाखल होत आहेत. समीर बॉलिंग ट्रॅकवरती इंटर होत असताना स्ट्रायकर हेडला अमित. हो फुल टॉस बॉल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला. एक क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक होईल. चेंडूचा दिबाना चेंडू सीमा पार. फलंदाज अमित यावेळेस दाखवतोय मनगटांचा जोर. मिड विकेटला अफोर. अमित मात्र मैदानामध्ये आपण पाहतायत जसं प्रत्युत्तर देत असताना आपण बघितलं या बॅटलमध्ये. आउटसाइड द लेग खराब चेंडूचा इस्तेमाल गोलंदाज समीर सावतोय. लेफ्ट हँडर फलंदाज मैदानावरती आपण बघू शकतायत. सध्या तरी या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना अमित स्टाकरेंडला पाहायला मिळत आहेत. अक्षरशः डाखोर यादाचे फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा लेदर क्रिकेटमध्ये असो नक्कीच घातकी मानले जातात. आणि आपण बघू शकतायत डावखुऱ्याचा खेळाडू काचकोली संघाचा मैदानावरती अमित फलंदाजी करत असताना प्रेशर आहे जरूर कारण 82 धावेचा पाठला करायचा आहे या सामन्यामध्ये. हो लोबा फुल टॉस डिफेन्स करतायत फलंदाज अमितच्या बॅटमधून हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये कलेक्ट केलेला आहे. बॅटवरती समोर मिळाली जाते एक सिंगल येते. धावफलकावरती फलंदाजी करत असताना काचकोली संघ 82 धावेचा पाठला करत असताना सध्या धावफलकावरती कोणतंही नुकसान न करता 30 या धावफलकावरती. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना षटकामध्ये आपण पाहतायत सध्या तरी भरपूर चांगल्या लेनचा वापर गोलंदाजीमध्ये भरपूर चांगला झालेला आहे. चला वेळ वाचवायचा आहे. समोर आपण पाहताय गोलंदाजी करत असताना जर्मन बांदिवली संघ वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा कारण इथे टायमर काउंट केला जातोय. ऑन साइडला फटका आपण पाहताय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवरती आली आहेत. बॅटर कल्पेश होता. स्ट्रायकर एंडला हात खोलण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅटवरती कनेक्शन
हवं तसं राहिलं नाही. सिंगल मिळतीये दाफलकावरती. काचकोली संघ 82 धाबेचा पाठला करत असताना सध्या दाफलकाला आपण बघाल 31 या आकड्यावरती. 31 धाबा दाफलकावरती. सामना अजून देखील दूरच आहे चेसिंग करत असताना काचकोली संघापासनं. परंतु किंबहुनात या षटकामध्ये जर अशाच पद्धतीने आक्रमकता साधली फलंदाजी करत असताना काचकोली टीमचा फलंदाजांनी तर बॅटल चेंज होईल, गती होतील. लेंथ हवी तशी नाहीये. गोलंदाजी करत असताना समीरचा आउटसाइड द लेग स्टिक. एक्साच्या बढतीने दाफलक आपण बघतायत त्यावेळेस 32 या आकड्यावरती. दुपारचं सत्र हळूहळू होत चाललेलं आपण पाहताय आणि सध्या सामना भरपूर क्रुशल मुवमेंटचा पाहायला मिळेल. लॉफ्ट केलाय मिसाबिगा आहे. क्षेत्ररक्षक दूर होते. लांबचं अंतर पाहायला मिळालं. फलंदाज हमीदच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाकडनं मात्र जबरदस्त फिल्डिंग. वाटलं होता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु शेवटपर्यंत अगदी जर पाहायला गेले तर चेंडूवरती नियंत्रण ठेवत असताना क्षेत्ररक्षकाला पण बघितलंय आणि इथे मात्र मिळाली जातीय फक्त एकच धाव. सिंगल आली आहे दाफलकाला आपण पाहताय. काचकोली संघ 33 या आकड्यावरती बघायला भेटतोय. अजून देखील इक्वेशन सामन्यामध्ये मोठं आहे. 82 धाबेचा पाठला या सामन्यामध्ये केला जातोय काचकोली संघाच्या माध्यमातून. यस, एका चेंडूचा खेळ इथे आपण शिल्लक बघतोय. समीर गोलंदाजी करत असताना या स्पेल मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो, चेंज ऑफ पेस, गतिमंत चेंडू आपण पाहताय. गोलंदाज समीर यावेळेस गती चेंडू वरती भरपूर वापरत असताना आपण पाहिलाय. समीर या गोलंदाजाला डॉट बॉल येतोय. दुसरं पॉवर प्ले मैदानामध्ये संपादित होत असताना दाफलकावरती आपण बघाल बॅटिंग करत असताना या डाबामध्ये काचकोली संघ 82 धाबेचा पाठला करतोय. स्कोरबोर्डला 33 धाबा. रनचेस करत असताना काचकोली संघासमोर अमित मैदानामध्ये फलंदाजी करत असताना सध्या तरी भरपूर दर्जेदारीची फलंदाजी करतोय. सोचून आणि समजून या सामन्याला खेळलं जात आहे. बॅटिंग करत असताना आपण बघतायत तर काचकोली संघाकडून याच मैदानावरती जर पाहिलं गेलं तर आपण बघू शकतायत जगदंब सासने टीमने देखील अशाच पद्धतीनं 74 धाबेचा पाठला तिथे दुसऱ्या दिवसामध्ये केला होता. आणि नक्कीच आज देखील आपण पाहतायत 82 धाबेचा पाठला करत असताना काचकोली संघ या सामन्यामध्ये आपण पाहताय. 34 धाबा दाफलकावरती आहेत. फलंदाजी करत असताना कल्पेश हा खेळाडू सध्या तरी खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. नयन गोलंदाजी मार्कवरती जर्मन बांधिवली संघाकडून या सामन्यामध्ये पुढे ठेवलं. यावेळेस शरीरापासून चेंडू दूर पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टिक, व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू यावेळेस गोलंदाज नयनच्या माध्यमातून येत असताना आपण बघू शकताय. रन्स वाचवाव्या लागतील बांधिवली टीमला देखील. मानलं की इक्वेशन मोठं आहे, परंतु मोठं आणि छोटं क्रिकेटमध्ये काहीच नसतंय. मात्र जरूर या सामन्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत काचकोली संघाचे देखील. हो, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज कल्पेश करत होते, परंतु चेंडू चांगला आहे. गोलंदाजी करत असताना नयनचा डॉट बॉल. 35 धाबा दाफलकावरती एक डॉट बॉल या सामन्यामध्ये आपण बघतायत. काचकोली संघाला रनचेस मध्ये मात्र अगदी कमी ठरवेल. एक चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. प्रति बॉल मागे रन्स ही आणावी लागेल फलंदाजी करत असताना काचकोली टीमच्या बॅटर्सला. पुढे ठेवतात, वळण दिले गोलंदाजी करत असताना नयनने. कदाचित हे षटक या सामन्यामध्ये आपण बघाल या सामन्याला टर्न देत असताना बघायला भेटतंय. 2 षटकामध्ये बागडी गोलंदाजी पडली होती. 2 ओव्हरमध्ये आपण बघाल 33 धाबा होत्या. या षटकामध्ये नयन आला आणि नयनने गोलंदाजी करत असताना या बॅटलला मात्र भरपूर ब्रेक दिलेला आपण बघतोय. फलंदाजांना थांबवलंय. सेट फलंदाज कल्पेशच्या विरोधात चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. हुक केलाय, मिसाबिगा आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सूरज डाऊन दी बॉल. पकडला जाईल, संपलाय खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाजी करत असताना काचकोली टीमला पहिलं लॉस. बॅटर कल्पेश आउट.
क्षणाला फलंदाज कल्पेचा विकेट आलाय. नवीन बॅटर रमेश इथे मैदानावरती दाखल होत आहेत. सामन्यामध्ये आपण पाहतायत सध्या तरी काचकोली संघ चेसिंग करत असताना मात्र भरपूर स्ट्रगल करते. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. 1 रनच्या बढतीने धावफलक आपण बघाल. काचकोली संघ 82 धाब्याचा पाठला करत असताना 36 वरती. आपण पाहतायत पाठला करत असताना काचकोली संघ 82 धावेचा सध्या तरी 38 या दाफलकावरती मात्र पोहोचलेला आपण बघतोय. अजून देखील 12 चेंडू आणि 44 धाब्याचं इक्वेशन आपल्याला पाहायला भेटतंय. म्हणजे सामन्यामध्ये अजून देखील जिंकण्याकरिता आता इथून प्रति षटकामागे आपण बघू शकतायत 22.00 ची धावगती जी मात्र इथून मेंटेन करावी लागेल, मिळवावी लागेल फलंदाजी करत असताना या सामन्याला जिंकण्यासाठी काचकोली क्रिकेट संघाला. 12 चेंडू 44 धाबा दूरवरचं अंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. रनचेस करत असताना अगदी भल्या मोठ्या आव्हानाचा पाठला या सामन्यामध्ये करत असताना आपण काचकोली टीमला पाहतोय. सुरुवातीला 2 षटकामध्ये धाबा भरपूर चांगल्या आल्या होत्या, परंतु त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये मात्र डावाला थोडासा अडथळा बनलेला आपण पाहतोय. आपल्याकडे बॉल पूल करतायत मिस्टर स्ट्रोक. शतरक्षक डाऊन दी बॉल. मोस्ट विकेट फलंदाज अमितचा खेळीचा अंत या सामन्यामध्ये आपण पाहतायत. काचकोली संघाला 2रा विकेट. अडतीस धावा दाफलकापर्यंत आपण पाहताय. 11 चेंडू 44 धावा. हळूहळू हा सामना जर पाहिलं तर काचकोली संघ चेसिंग करत असताना अगदी नक्कीच आपल्या हातातून थोडासा निष्ठवत असताना आपल्याला बघायला भेटती आहे. सामना महत्वाचा आपण जरूर पाहतोय. नॉकआउटचा सामना आहे, जिंकेल त्याला भरपूर महत्व आहे. आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय गोलंदाजी करत असताना जवानमान बांधिवली संघ या सामन्याला आता डिफेन्स करण्याच्या मुवमेंट मध्ये पाहायला मिळेल. सफल विकेट. फलंदाज बॅटिंग करत असताना यावेळेस काचकोली संघाचा आणखीन एक बाद. अगदी 38 वरती आपण पाहताय 3ऱ्या विकेटचं पतन. फलंदाजी करत असताना काचकोली संघाला या सामन्यामध्ये लागलेलं आपण पाहताय. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती होते गोलंदाज समीर. हा चेंडू आपण पाहतायत बॅटपासनं थोडंसं वळण घेत आहे. स्वीपर तडमाडामध्ये चेंडू एंटर झालेला आपण पाहताय. दुहेरीचा प्रयत्न सध्या तरी फलंदाजी करत असताना बॅटर रमेश कळपटीवरती करत असताना आपण बघू शकतायत. अगदी आपण पाहतायत कोणत्याच पद्धतीने इथे धाव नाहीये या चेंडूवरती. सध्या तरी डॉट बॉलचा वापर गोलंदाज समीरचा होत असताना आपण या सामन्यामध्ये पाहू शकतायत. हो, यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सध्या तरी आपण बघाल धावेंचा पाठला करत असताना मात्र काचकोली संघाचा डाव थोडासा खचलेला आपण बघतोय. कारण जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती लवकरच बाद झाली आहे. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतात सध्या तरी निराशजनक कामगिरी जी मात्र होत असताना सध्या तरी काचकोली संघासाठी पाहायला भेटते. सेट हिट. फटका चांगला आहे. बॅटिंग करत असताना फलंदाज रमेश बघायला मिळतो आणि रमेशच्या बॅटमधून सरळ चेंडू सीमारेखेच्या पलीकडे मिळत आहेत. या चेंडूवरती
आपण बघू शकाल 4 धावा चौकार. वारंवार या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत बॅटिंग करत असताना मात्र फटके मोठे येतात जरूर फलंदाज रमेशच्या बॅटमधनं, परंतु जशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थानं बघतो की वेळ गेली की राजकारणामध्ये एखाद्या माणसाची सत्ता जात नसते. आपण पाहता या सामन्यामध्ये वेळ अगोदर होता रनचेस करत असताना, परंतु तिथे कमी दाबा आला आणि त्यानंतर या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय इक्वेशन भरपूर मोठं राहिलं आणि या सामन्याची सत्ता जर पाहायला गेलं तर जनमान बांदिवली संघाच्या बाजूने जास्त दिसते. 6 चेंडू 35 धावेची गरज. सहा चेंडू 35 धावा आपण पाहतायत या सामन्याला जिंकण्यासाठी सध्या तरी फलंदाजी करत असताना पण बघू शकतायत बॅटिंग करणारे आपण बघू शकाल काचकोली क्रिकेट संघाला भरपूर मोठं बॅटल जे मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये अगदी फलंदाजी करत असताना काचकोली विरुद्ध जनमान बांदिवली या दोन टीममध्ये 6 चेंडू 35 धावेची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच देखील आपण बघू शकतायत. नेक्स्ट मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर आपण श्री गणेश तोंडली आणि त्यांच्या विपक्षात जनमान तोंडली या दोन टीम मध्ये पुढचा सामना पाहणार आहोत. टॉस मध्ये जर पाहिलं गेलं तर श्री गणेश तोंडली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आपण पाहतो आणि फलंदाजी करत असताना जनमान तोंडली संघ जो मात्र पुढच्या सामन्यामध्ये पाहायला भेटेल. दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. 51 धावा दापल का भरतात काचकोली टीमच्या. 5 चेंडू 31 धावेची गरज. 5 चेंडू 31 धावा. आप ट्रॅकर बॉल यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड्स वर लेग उपस्थित आहे. यावेळेस क्षेत्ररक्षकाचा बारूद चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. सामना संपला नाहीये. मॅच मध्ये जिवंतपणा आहे. बॅटिंग करत असताना काचकोली संघ यावेळेस प्रयत्न जारी ठेवतोय. चौकार. थँक्यू डिझाई. वारंवार मैदानामध्ये आपण बघाल फलंदाजी करत असताना मोठे फटके तर जरूर येत आहेत, परंतु मॅच मधलं इक्वेशन खूप मोठं आहे. मिस्टामिक स्ट्रोक विकेटचं पतन फलंदाजी करत असताना काचकोली टीमला यावेळेस मोठा आदरा विकेट. जावीची आवश्यकता आपण पाहताय. जवळजवळ या सामन्यामध्ये मात्र अगदी आपण बघू शकाल जिंकण्याचा उंबरठ्यावरती मात्र जनमान बांदिवली संघ नक्कीच उपस्थित झालेला आहे. 3 चेंडू 27 धावा म्हणजे या सामन्यामध्ये आपण बघतायत भरपूर मोठं इक्वेशन जे मात्र इथे शिल्लक राहिलं आहे. स्पर्धेमध्ये मुख्य नियम जो आपण बघतायत कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे नक्कीच कदाचित इथे 3 मोठे फटके देखील आले तरी सुद्धा सामना आपण बघाल बांदिवली टीमकडेच राहणार आहे. मिड विकेटला फटका हवेत क्षेत्ररक्षक बॉलवरती यावेळेस टिपला जाईल. संपलाय खेळ. सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना काचकोली संघाचा डाव मात्र कोसळलाय. 55 ला 5वा विकेट. आपण पाहतायत विकेट मिळालाय. 5वा फलंदाजी करत असताना यावेळेस बांदिवली टीमचा 5वा खेळाडू बाद होतोय. 2 चेंडू 27 धावेची गरज आपण पाहताय. नवीन फलंदाज यावेळेस रोशन दाखल होतात आणि रोशनने जरी ते षटकार मारला तर आपण बघायला आदरणीय भूषणदादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नुकतंच आपण पाहताय संदीप दादा पुजारा इथे देखील उपस्थित झालेले पाहायला भेटतात. दादांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला बघायला भेटतीये. पुढ्यात ठेवल्या. यावेळेस बॅट पासून थोडासा स्विंग केलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदीपने डॉट बॉल आणि याचबरोबर आपण पाहतात या सामन्यामध्ये मात्र मजबूत पकड बनवत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी करत असताना जनमान बांदिवली संघ आपण बघाल 82 धावेचा डिफेन्स सक्सेस झालेला आहे आणि हा सामना जिंकलाय. बांदिवली टीमने अभिनंदन देऊया बांदिवली टीमला. आणि पराभवाच्या छायेत सापडत असताना काचकोली संघ हडलक.
चला पुढचा सामना लगेचच आपण बघू शकता. श्री गणेश तोंडली भेटीला आलं आणि आपण पाहतायत पहिल्या पर्वाची स्पर्धा. आणि अगदी आपण पाहतायत सामना जिंकलाय बांदिवली टीमने आणि या सामन्याचा सामनावीर आपण बघू शकतायत ठरलेला आहे, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक 43 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तोच बांदिवली संघाचा सूरज या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो मात्र इथे